वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शासन निर्णयाची होळी, शेतकरी संघटनेचा निषेध. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी आणि मर्यादित लाभाच्या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा येथील छत्रपती चौकात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. सायंकाळी 8 वाजता झालेल्या या आंदोलनात शेतकरी बांधवांनी शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की राज्यातील शेतकरी आधीच शेतीमालाला मिळत नसलेला भाव, वाढते उत्पादन खर्च आणि आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण कर्जमुक्तीची अपेक्षा असताना शासनाने जाहीर केलेल्या योजनेत अनेक जाचक अटी घालून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जासाठी कर्जमुक्ती लागू करण्यात आली आहे. मात्र 2,000 रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम स्वतः भरावी लागणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कठोर अटींमुळे लाभ मिळणे कठीण झाले आहे. तसेच आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो रुपयांचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार असून हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष अमोल मोढे पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की केंद्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील व उपाध्यक्ष अजितदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्यात येणार आहे. आंदोलनात जनुकाका शेटे, संजय काळे, साई सांगळे, प्रदीप सांगळे, सोन्याबापू मोरे, अरुण भांड, संदीप वाबळे, रितेश शिंदे, एकनाथ जंगले, वसंत थिटे, मच्छिंद्र भांड, दीपक सांगळे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानदेव शेटे, बाळासाहेब खांदे, सुधीर खांदे, गंगाधर खांदे, थकसेन गायेगाय, राहुल मोरे, अशोक भांड, पांडुरंग शेटे यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंदे, देवळाली प्रवरा. या शासनाचं करायचं काय? शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा खरं तर हे प्राथमिक स्वरूपात हे आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. याची व्याप्ती आम्ही राऊरी तालुक्यात इथून पुढं वाढवणार आहोत आणि तशीच जिल्ह्यात वाढवणार आहोत आणि राज्यात वाढवणार आहोत. कारण या शासनाने आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात फसवलेलं आहे त्याच्यात आम्ही बोलून सुद्धा हे व्यक्त करू शकत नाही. भावांनो, हे सगळ्यांनी एकत्र येऊन इथं त्याची होळी करा. या शासनाचं करायचं काय? आपण ज्या शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होतो 2 जून 2026 रोजी शासनाने आपल्याला कर्जमाफी देऊन एक मोठा उपकारच केला असं म्हणलं तर हरकत नाही. खरं आपल्याला 7-12 कोरा होणार आहे हे असं त्यांनी आश्वासन इलेक्शन पिरियडमध्ये दिलं होतं, पण तरी ते आश्वासन त्यांनी पूर्तता केली नाही. या जारमध्ये असं दिसतंय. आता तिकडं शेतीमालाला भाव नाही. आता ते ठकादाते म्हणले आमचे कांद्याला 1 रुपया किलो भाव आहे, इतर मालालाही भाव नाही, डिझेल भेटाना, इतर अतिशय मोठ्या गोष्टी गॅस भेटाना, पेट्रोल भेटाना, काहीच भेटाना. आणि आज आमच्या तोंडालाईंनी एका प्रकारचं पानच पुसायचं काम केलं आहे. या शासनाचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी तिथं आलेलो आहोत. आणि हा GRची होळी करून पहिले आम्ही पोंगळा करणार, त्याच्या पिढी करून मग त्याची कागदाची होळी आज करणार आहोत. त्यासाठी आम्ही इथं आज उपस्थित आहोत. जरा हे कागद घ्या.